नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाटीच्या संदर्भात आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे तर चला बघूया व्हिडिओमध्ये। ही अपडेट आली आहे दिव्य मराठी, छत्रपती संभाजीनगर, मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 रोजीची। अपेक्षा दुसऱ्या टप्प्यात 10,000 जागांसाठी होणार भरती, त्यामुळे वाढली आशा। 2 महिन्यापूर्वी दिलेली TETची परीक्षा, उमेदवारांना अजूनही निकालीची प्रतीक्षा। तर TET शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती। त्याची आन्सर की देखील जाहीर झाली। आता परीक्षेला 2 महिने उलटले आहेत। यानंतरही TAITची परीक्षा पात्रता द्यावी लागणार आहे, परंतु यापूर्वी TETचा निकाल आवश्यक आहे। नियोजित वेळापत्रकानुसार निकाल जाहीर व्हावा अशी मागणी आता उमेदवाराकडून होत आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 10 नोव्हेंबर रोजी शहरातील 26 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा झाली। 3 वर्षांनंतर ही परीक्षा झाली। दुसऱ्या टप्प्यात 10,000 जागांसाठी शिक्षक भरती होणार असल्याने उमेदवारांना खूप अपेक्षा होती। तब्बल 18,293 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे। परीक्षेचे आतापर्यंतचे निकाल जाहीर होणे अपेक्षित होते, कारण या परीक्षेत पात्र ठरल्यानंतर त्वरित भरतीसाठी DLED BEd उमेदवारांना नोकरीच्या नोंद करता येणार नाही। तर TET नंतरही उमेदवारांना TAIT ही पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे। ही परीक्षा गेल्या 2 वर्षांपासून झालेली नाही। नेमक्या शिक्षक भरतीचंच अनेक अडथळे असल्याने उमेदवारांनी म्हटले की वेळेत निकाल लागावा आणि पुढील पात्रता परीक्षा घ्यावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे। दरवर्षी या शिक्षक भरतीच्या उमेदवारांमध्ये वाढ होत आहे। वेळेत भरती आणि परीक्षा होत नसल्याने आता DLED आणि BEd करण्याचे प्रमाण कमी होत आहे। पुढील पात्रतेसाठी द्यावी लागणार 18,000 उमेदवारांना TET। 2 वर्षांपासून TAIT नाही, यंदा 3 वर्षांनंतर TET झाली आहे। यानंतर नोकरीसाठी TAIT ही परीक्षा पात्र होणे आवश्यक असते, परंतु 2 वर्षांपासून ती देखील झालेली नाही। TETच्या निकालानंतरच तिचे नियोजन केले जात असल्याचेही उमेदवारांनी सांगितले। CTETचे नियोजन फेब्रुवारीत। महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांनी परीक्षा आणि निकालाचे नियोजन ठरविल्याप्रमाणे होत नाही। आतापर्यंत निकाल जाहीर व्हायला हवा होता। या तुलनेत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे नियोजन वर्षातून 2 वेळा केले होते। काही दिवसांपूर्वी त्याची परीक्षा होऊन निकाल आला। आता फेब्रुवारीचे देखील नियोजन होणार आहे। 2.5 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना प्रतीक्षा। CTETचे दर 6 महिन्यांच्या परीक्षेचे निकालचे वेळापत्रक पूर्वीच ठरते, मात्र राज्य परीक्षा परिस्थितीबाबत कुठलेही धोरण नाही। 2.5 महिन्यांपासून विद्यार्थी निकालाची वाट बघत आहेत, असे मत संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष DED BEd असोसिएशन यांनी मांडले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन अपडेट पाहायला चॅनलला सबस्क्राईब करा।